नमस्कार मित्रांनो, माझ्या लहान मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत ही छोटीशी कविता। तर चला तर पाहूया आपण। छोटेसे बहीण भाऊ, छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। छोटेसे बहीण भाऊ, ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा, शेतांना मळांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ। छोटेसे बहीण भाऊ, मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अण घेऊ। छोटेसे बहीण भाऊ, प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ। छोटेसे बहीण भाऊ। आता ही छोटीशी कविता आहे ना, ही कोणी लिहिली माहिती आहे का? वसंत बापट यांनी लिहिलेली ही कविता आहे। खूप सुंदर अशी ही कविता आहे। तर चला तर आपण बघूया याच्यामध्ये काय सांगितले पिल्लू। बघा हा, तर छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले हो। आपण जे छोटे छोटे आहोत ना, आता आपण कितवीला आहोत सांगा बरं? पहिलीला आहोत। मग उद्या आपण दुसरीला जाणार, मग हळूहळू मोठे होणार ना। मग छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। आपण काय करणार आहोत? उद्याच्या जगाला म्हणजे उद्या जे आपण मोठे झाल्यानंतर आपण आपला काहीतरी नवीन काहीतरी घडून आणणार आहोत। तर आपल्या उद्याच्या जगाला आणि उद्याच्या युगाला, जो नवीन युग येणार आहे, तर आपण काय देणार आहे? त्याला आकार देणार आहे। तर उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा। म्हणजे आता तिथे झाडं नाही आहेत, त्याला काय म्हणणार? ओसाड उजाड जागा। मग आपण मोठे होऊन काय करणार आहोत? तिथे झाडे लावणार आहोत। मग तिथे काय होतील? सुंदर बागा तयार होतील। ओसाड उजाड जागा, आपण मोठे झाल्यानंतर झाडं लावल्यानंतर तिथे काय होणार आहे? होतील सुंदर बागा, शेतांना मळांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ। मग आपण काय तिथे काही ठिकाणी शेतं येतील, काही ठिकाणी मळे उगवतील, काही झाडांना फुलं लागतील, काही झाडांना फळं लागतील। अशा प्रकारे तिथे काय येईल? नवीन बहार येईल। पुढे दिलेला आहे, मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ। आपण काय करणार आहोत? एखादी खूप मोठे काहीतरी बनणार आहोत। मग मोकळ्या आभाळी जाऊ। एखादी आपण बघा, आपण आभाळ कुठे जाऊन बघू शकतो माहिती आहे का? एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर आपल्याला काय दिसतं? आभाळ दिसणार। मोठे झाल्यानंतर आपण काय बसू? आपण एरोप्लेनमध्ये बसू, म्हणजे विमानामध्ये बसू। तर मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अण घेऊ। छोटेसे बहीण भाऊ। तर आपण जेव्हा चांगले राहू ना, सगळ्यांशी चांगलं वागू, सगळ्यांशी चांगलं बोलू, आनंदाने राहू, मग काय करायचं? आपण आनंद स्वतःही घ्यायचा आणि इतरांनाही आनंद द्यायचा। आनंद देऊ आणि घेऊ। छोटेसे बहीण भाऊ, प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू। आपण कसं राहायचं? सर्वांशी एकत्रपणे राहायचं। भांडणं करायचे का? नाही। आपण शाळेत गेल्यानंतर आपल्या मैत्रिणींशी मित्रांशी कसं राहायचं? एकत्र राहायचं। तर प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ। मग आता आपल्या बाजूला जे बसतो ना, तो मराठीत असेल असं काही नाही, तो कोणीही असू शकतो। त्यांचा देश वेगळा असेल, त्यांची भाषा वेगळा असेल, त्यांचं राहण्याचं पद्धत वेगळं असेल, तरी पण आपण कसे राहायचे आहे? एकत्र राहायचं आहे। आणि छोटेसे बहीण भाऊ। मग ही छोटीशी अशी सुंदर अशी कविता मला खूप आवडते। तर कशी वाटली तुम्हाला सांगा बरं? आणि तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर काय करा? चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।